5 शेळ्या आहेत. नाही रे तर नंबर शेळ्या तोलावरच्या 2 3 आणि पहिला रुपाट 4 आणि एक 5 थोडी कच्ची आहे. मी काय म्हणतो 15 दिवसाला आम्ही येणार इथं 5 जेव्हा येऊत ना तेव्हा फिक्स झाले म्हणजे काय होतं एकदम या पुढे किती शेळ्या घेतल्या? 5 घेतल्या. कुठले? 40गाव. तुम्ही कुठले? आम्ही नगर नगरचे आहे का? काय भावानं घेतल्या? 19,000. 19,000 का? तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिला, हा जो सौदा घडला, हा सौदा मित्रांनो 5 शेळींचा सौदा घडलेला आहे. 5 मधून मधल्या 3 शेळ्या टॉपच्या गाभणी शेळ्या आहेत. एक तिकडची पहिल्या वेताची पाठ आहे आणि इकडची शेवटची शेळी आहे ती थोडी तुम्हाला कच्ची बघायला भेटेल. मधल्या 3 टॉप क्वालिटीच्या ही थोडी कच्ची आहे. मित्रांनो, जे ते व्यापारी तुम्हाला तोंडावर सांगून देतील की हे कच्ची आहे, ही खाटी आहे, जे असेल ते, पण तुम्हालाही त्या शेळीमधनं समजणं खूप महत्त्वाचं आहे. जसा की हा सौदा घडला गणेशभाऊ बच्चे व सोनूभाऊ धनगर यांच्या गाडीतनं, जी 5 तारखेला मित्रांनो गाडी आली होती काठेवाडी शेळींची बोटात जंगलावरनं. त्या गुजरातच्या मित्रांनो काठेवाडी शेळींचा हा 5 शेळींचा सौदा घडलेला आहे. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो अजून तुम्हाला काही शेळ्या बघायला भेटतील. त्या अगोदर सांगतो की हा सौदा कसा घडला. मित्रांनो, हा सौदा घडला अगोदर ऑनलाईन होता. त्यांना काही शेळ्या पसंत आल्या. त्या शेळींना त्यांनी अगोदर चॉईस केलं की आम्हाला या शेळ्या पसंत आहेत, त्यांचा स्क्रीनशॉट पाठवला आणि मग त्या शेळीनं मित्रांनो डाग केल्यानंतर इथं आल्यावरती मित्रांनो हा सौदा पक्का इथं घडलेला आहे. काही इसार देखील अगोदर त्यांनी दिलं होतं की या शेळ्या फोडू नका, आम्हाला या शेळ्या पाहिजेत. तर मित्रांनो, आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला खाली अजून शेळ्या बघायला भेटतील. 5 तारखेच्या दिवशी मित्रांनो गाडी आली होती. गाडीमध्ये 75 काठेवाडी शेळींचं माप होतं. 75 पैकी मित्रांनो आता इथं 40 शेळ्या तुम्हाला उरलेल्या दिसत आहेत. बघू शकता तुम्ही. उरलेला म्हणण्यापेक्षा मित्रांनो अजून पण टॉप क्वालिटीचा 40 शेळींचा माल तुम्हाला इथं बघायला भेटत आहे. तुम्ही बघू शकता 40 मधून मित्रांनो 30 शेळी ही वरची टॉप क्वालिटीची अजून पण गाभणी शेळी आहेत. ज्याचा जसा बजेट असेल तो त्या बजेटनुसार मित्रांनो शेळ्या खरेदी करू शकतात. आता त्या दादांनी त्या 5 शेळीमध्ये एक पहिल्या त्याची पाठ देखील टाकली होती, कारण की कुठेतरी पैशाचा बजेटचा विषय असतो म्हणून एक पाठ त्यांना टाकावी लागली. नाहीतर मित्रांनो तुम्ही बघू शकता संपूर्ण उंच पूर्ण माप अजून पण तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला बघायला भेटत आहे. तुम्ही बघू शकता. मोबाईल नंबर दिलेला आहे गणेशभाऊ बच्चे, सोनूभाऊ धनगर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला अजून शेळ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही आरामात घरी जाऊन, जसं की त्या दादांनी आता आरामात घरी जाऊन शेळ्या खरेदी केलेल्या आहेत, तर मित्रांनो तसे तुम्ही घरी जाऊन आरामात शेळ्या खरेदी करू शकतात. मित्रांनो, घरी शेळ्या खरेदी करताना तुम्हाला सगळ्या गोष्टी चेक करायला भेटतात. तुमच्यासोबत एखाद्या अनुभवी व्यक्तीला आणा ज्याला शेळींबद्दल माहिती आहे, त्या माणसाला घेऊन या मित्रांनो. तुम्हाला अजून फायदा होईल त्या गोष्टीचा. बाजाराच्या धावपळीत फसण्यापेक्षा मित्रांनो घरी आरामात तुम्हाला ह्या शेळ्या खरेदी करायला भेटतील. म्हणून जर तुम्हाला टॉप क्वालिटी काठेवाडी शेळ्या गुजरातमधील बोटात जंगलच्या खरेदी करायच्या असतील तर सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्चे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यांच्याशी आत्ताच संपर्क साधा. बघा शेळींची क्वालिटी बघा, 1 नंबर क्वालिटी शेळ्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटतील. मोबाईल नंबर दिलेला आहे. आत्ताच संपर्क साधा. घरी येऊन आरामात तुम्ही शेळ्या खरेदी करू शकतात. तर मित्रांनो कधीही या तुम्हाला काठेवाडी शेळ्या भेटतील.